नमस्कार मित्रांनो, ऋतिका रिव्ह्यू या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण एड लागलं प्रेमाचं या मालिकेचा आजचा 3 जुलैचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत। तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता जय आणि गार्गी शॉपिंगवरनं घरी येत असतानाच रस्त्यातच आता एका बाईचे आणि तिच्या मुलाचे जय घोरपडेशी भांडणं सुरू झालेले असतात। आता जयने त्या मुलावरती हात उचललेला असतो तेव्हा लगेच गार्गी धावतच येते। जय, अरे काय चालू आहे? तेव्हा जय म्हणू लागतो, बघ ना गार्गी, मी शांत उभा होतो आणि या बाईने मुद्दामून मला धक्का दिलाय आणि हिचं हे काटतं अजून मिशी पण फुटली नाही, ते माझ्यावर हात उचलतंय। त्यावर लगेच ती बाई म्हणू लागते, ए माझ्या मुलाला काही बोलायचं नाही, सांगून ठेवते। तेव्हा लगेच आता जय म्हणू लागते, ए मी तुला शेवटचं सांगतोय, मी पहिला जय घोरपडे नाही आहे म्हणून सुटला, नाहीतर पिशवीत भरून फेकून दिला असता, लक्षात ठेव। तेव्हा गार्गी म्हणू लागते, जय जय एक मिनिट, हे बघा मावशी, जयची काही चूक असेल तर मी सॉरी म्हणते, प्लीज जा आता इकडनं। तेव्हा जय म्हणू लागतो, ग गार्गी पण माझी चूक नव्हतीच। तेव्हा गार्गी म्हणू लागते, जय उद्या आपलं लग्न आहे, आपण शॉपिंग करायला आलो आहे की नाही, त्यामुळे प्लीज जरा शांततेत घे ना, चल बरं घरी। आता जयला ओढतच गार्गी घरी घेऊन निघालेली असते। तर इकडे आता मंजिरी आणि शशिकला डॉक्टर प्रगतीकडे आलेले असतात। आता प्रगती त्या पेशंटच्या नातेवाईकांवरती खूप भडकलेली असते। तेव्हा लगेच मंजिरी आता दरवाजा वाजवते, डॉक्टर प्रगती आम्ही येऊ का? तेव्हा लगेच आता डॉक्टर म्हणू लागतात, या, तुमचं काय आहे आणि तुमचा नवरा कुठे, त्याला मुलगा हवा आहे की मुलगी आधीच सांगा। तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, एक मिनिट डॉक्टर, अहो तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे, आमचं तसं नाही आहे। तेव्हा लगेच आता त्या डॉक्टर म्हणू लागतात, मग कुठे तुमचे मिस्टर, लवकरात लवकर सांगा। त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते, आमचा राया आहे ना, तो माझा जावई आहे, म्हणजे माझ्या या मुलीचा मंजिरीचा नवरा, त्याचं तसं काही नाही आहे। त्यावर मंजिरी म्हणू लागते, डॉक्टर तुम्ही समजता असं नाही आहे, मला पहिल्यांदाच आई व्हायचं आहे ना, आणि मला जर बरं वाटत नाही आहे म्हणून चेकअपसाठी आलो आहे आम्ही। तेव्हा डॉक्टर म्हणू लागतो, सॉरी माझा गैरसमज झाला, बसा तुम्ही। लगेच आता डॉक्टर विचारू लागतात, बरं काय होतंय तुला, तुझं नाव काय? त्यावर शशिकला म्हणू लागते, मंजिरी, आणि तिला आहे ना जरा गरगरल्यासारखं वाटतंय। त्यावर मंजिरी म्हणू लागते, हो सारखं असं गरगरतंय, असं वाटतंय की मी चक्कर येऊन खाली पडते काय, उलटी आल्यासारखंही होतंय पण उलटी होत नाही आहे। त्यावर डॉक्टर म्हणू लागतं, किती दिवसापासून होतं आहे? तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, 5 ते 6 दिवस झालेत। शशिकलाला धक्का बसतो, एवढे दिवस झाले, तू अंगावर काढतेस? डॉक्टर हे बघा, मी इतके दिवस घरी नव्हते, मी आज आले आणि मला हिची लक्षणं कळली, मी समजू शकते जसं तुम्ही समजू शकता, म्हणून मी तिला इकडे घेऊन आले। बरं तुम्ही चेक करा आणि सांगा। त्यावर डॉक्टर म्हणू लागतात, ठीक आहे, पण सॉरी मी तुमच्यावरती ओरडले, कसं आहे ना, मीही नवीन आले हो नाशिकमध्ये आणि माझी इकडे खाण्यापिण्याची काहीच सोय नाही आहे, राहण्याची सोय नाही आहे, म्हणून अशी कधी कधी चिडचिड होते माणसाची। त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते, म्हणजे तुम्ही नाशिकच्या नाही आहात का? आम्ही बी नाशिकचे नाही आहोत, इकडे आत्ताच नवीनच राहायला आलो आहोत। त्यावर त्या डॉक्टर म्हणू लागतात, हो का, तुम्ही कुठे राहता? नाही म्हणजे मला तर अजून राहण्याची सोयच झाली नाही। त्यावर मंजिरी म्हणू लागते, काकू अगं मग ह्या आपल्या चाळीत राहू शकतास की, आपल्या बाजूला 2 रूम आहेत ना। तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, डॉक्टर तुमची काही हरकत नसेल तर आमची चाळ आहे, तिथे तुम्हाला घर मिळू शकतं, सगळी सोय। त्यावर लगेच डॉक्टर म्हणू लागतात, चाळ? त्यावर मंजिरी म्हणू लागते, नाही म्हणजे चाळ म्हणायला, पण माणसं खूप चांगली हो, खरंच एकमेकांना धरून ठेवणारी, अगदी रक्ताची नाती जरी आपली नसली ना तरी ही अनोळखी नाती खूप कामं येतात, प्रत्येक संकटात धावून येतात, अशी माणसं आहे तिकडे। त्यावर शशिकला म्हणू लागते, हो, आणि अर्धी वाटी तूप दही ताक सगळं काही भेटू शकता, उसणंपासनं चालतं तिकडे। आता डॉक्टर हसू लागतात, ठीक आहे, तुम्ही सांगा मला कुठे ॲड्रेस आहे, मी तिकडे येऊन बघेन। त्यावर मंजिरी म्हणू लागते, चालेल। त्याच वेळेस डॉक्टर म्हणू लागतात, चल मंजिरी आपण तुझा चेकअप करून घेऊया। तेव्हा शशिकला म्हणू लागते, मी येऊ का? त्यावर डॉक्टर म्हणू लागतात, नाही नको, तुम्ही इकडेच थांबा। शशिकलाला तर खूप आजी होण्याची घाई झालेली असते। तर त्यानंतर इकडे आता घरी रायाची समधी तयारी चालू असते। अप्पूवरती ओरडत ओरडत राया काम करत असतो। तेव्हा अप्पू म्हणू लागतो, ए राया भाई, तू ना फक्त ओरडण्याचंच काम करतो, एक काम कर, मी समधी कामं करतो, तू ना काहीच करत नाही आहे। तेव्हा राय म्हणू लागतो, अप्पू शेठ तुमच्यासाठी एक नवीन चॅलेंज, तुम्ही आज समधी तयारी करायची, उद्या बिना आहेराचं पहिल्यांदा तुम्हाला मस्त तडका जेवण भेटणार आहे, एकदम पोटभर। तेव्हा लगेच आता अप्पू खुश होतो, जेवण मला 1 नंबर,
पण स्वीटमध्ये काय आहे? त्यावर लगेच आता राया या गोलू अप्पूचे गाल पकडतो. स्वीटमध्ये मस्त मोतीचूरचे लाडू खायचे, चला चला लागा कामाला असे म्हणताच आता अप्पूने मस्त माळा लावायला सुरुवात केलेली असते. तर त्यानंतर इकडे आता मंजिरीचं चेकअप झालेलं असतं. डॉक्टर आणि मंजिरी बाहेर येतात. तेव्हा शशिकला म्हणू लागते, सांगा सांगा डॉक्टर, काय आहे मग? आहे ना गुड न्यूज? आहे ना माझी ही मुलगी प्रेग्नेंट? त्यावर लगेच डॉक्टर म्हणू लागतात, नाही, नॉट प्रेग्नेंट. आता मात्र लगेच मंजिरी आणि शशिकलाला धक्का बसतो. म्हणजे मंजिरी प्रेग्नेंट नाही आहे? शशिकला विचारू लागते. शशिकलाला खूप वाईट वाटतं. तेव्हा लगेच डॉक्टर म्हणू लागतात, हो. आता मंजिरीचाही चेहरा पडलेला असतो. तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात, मंजिरी अगं वाईट वाटून घेऊ नको. आत्ता जरी तू प्रेग्नेंट नसली ना तरी तुला हवा तेव्हा तू चान्स घेऊ शकते. हे बघ, तू काही टेस्ट कर, तुला ज्यामुळे त्रास होतोय ना त्या टेस्टमध्ये आपण चेक करून बघू शकतो आणि हवा तेव्हा तू ट्राय घेऊ शकते. ही ट्रीटमेंट तू पूर्ण कर. त्यावर मंजिरी म्हणू लागते, ठीक आहे. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, डॉक्टर पण तुम्ही नक्की चेक केलं आहे ना हो? त्यावर डॉक्टर म्हणू लागतात, हो. कसं आहे ना मंजिरी, अगं तू आई होशील, काळजी करू नको, आणि मीही मावशी होईल. त्यावर शशिकला म्हणू लागते, तुम्ही मावशी? तेव्हा लगेच ते डॉक्टर म्हणू लागतात, हो. आता तुम्ही तर बोलल्याच आईत आपली माणसं आहे सगळी, मग आता मी जर तुमच्या शेजारी राहिला आहे तर मावशी होणारच ना. तेव्हा शशिकला आणि मंजिरी हसू लागतात. आता दोघेही तिकडनं दुःखी तोंड घेऊन निघालेले असतात, कारण अगदी नाराज झालेले असतात दोघेही. तर इकडे आता घरी रायाची खूप लगबग चाललेली असते. हळदीची तयारी, मेहंदीची तयारी, संगीताची तयारी, सगळं काही झालं आहे ना अप्पू शेठ? अप्पूवरती ओरडा देण्याचं काम चालू असतं. त्याच वेळेस आता जय आणि गार्गी अजून का आले नाही याचा विचार करत असतानाच आता लगेच जय आणि गार्गी घरी येतात. तेव्हा राया म्हणू लागतो, आलात? झाली ना शॉपिंग? सगळी तयारी झाली? जय बघून घ्या, काही कमी नाही आहे ना? जय मात्र आता उदास तोंड करून बसतो. तेव्हा राया विचारू लागतो, याला काय झालं आहे? याचं तोंड एवढं का पडलं आहे? तेव्हा गार्गी म्हणू लागते, काही नाही रे, खूप दमवलं ना त्याला म्हणून. तेव्हा राया म्हणू लागतो, एका दिवसात एवढा दमला? अरे उद्या लग्न आहे तुझं. हे बघ मंडोळ्या, हळदीची सगळी तयारी झाली, काही कमी असेल तर सांगून टाक, मी लगेच तयारी करतो, आलोचा. असे म्हणताच राया तिकडनं बाहेर निघून जातो. आता गार्गी लगेच जयजवळ बसते. जय, अरे त्या मूर्ख बाईचा कशाला विचार करतोय? दे ना सोडून सगळं. हे बघ, ती बाईही मूर्ख होती आणि तिचा मुलगाही मूर्ख होता. या असल्या लोकांमुळे आपल्या आनंदाचे क्षण कशाला व्हायला घालवायचे? हस बरं जरासं. आता जय स्माईल करतो. तेव्हा गार्गी म्हणू लागते, मला ना हीच स्माईल खूप आवडते तुझी, म्हणून तर तुझ्या प्रेमात पडले मी. आता लगेच गार्गी तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस आता इकडे मंजिरी आणि शशिकला हॉस्पिटलमधनं घरी निघालेले असतात. तेव्हा शशिकला मात्र खूप उदासमध्ये शांततेत घरी चाललेली असते. त्यावर मंजिरी म्हणू लागते, काकू अगं नको ना एवढा विचार करू. आत्ता मी आई होऊ शकत नाही, पण नंतर तर होऊ शकते ना. मग आता हे काय आपल्या हातात आहे का? जे काय होतं ते आपल्या हातात नसतं काकू, नको विचार करू. त्यावर शशिकला म्हणू लागते, मंजिरी कसं आहे तुला माहिती आहे? अगं तुला जो त्रास होतोय ना त्यावरनं मी बरोबर सांगते, तू प्रेग्नंट आहेस गं. मला असं वाटतंय ती डॉक्टर वयाने लहान आहे, तिला एवढा अनुभव नाही आहे, तिचं निदान चुकलं असेल. आपण दुसऱ्या डॉक्टरकडे जायचं का, अनुभवी डॉक्टरकडे? त्यावर मंजिरी म्हणू लागते, काकू ती जरी वयाने लहान असली तरी ती हुशार आहे, तिला कळतं गं काकू. त्यामुळे नको, आता बास कर. आणि आपण दुसरीकडे गेलो आणि हेच सांगितलं तर आणखी नाराज होण्यापेक्षा ना सत्य स्वीकार काकू. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, मंजिरी अगं पण मला आजी. त्यावर मंजिरी म्हणू लागते, काकू अगं मलाही आई व्हायचं आहे गं. मलाही एक क्षण खूप आनंद झाला होता जेव्हा तू बोलली ना तू आई होणार आहे म्हणून. मला खूप भारी वाटलं, पण काय करणार, कदाचित आज ती वेळ नसेल. पण हे बघ, काळजी करू नको, विठुराया लवकरात लवकर ते दान माझ्या पदरात देणार. आता तसा नवसही केला आहे ना आपण देवाकडे, मग कशाला काळजी करायची, लवकरच येईल ते सुख माझ्या पदरात. त्यावर लगेच आता मंजिरीच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा शशिकलाही रडतच म्हणू लागते, काय गोड बोलतेस ना माझी पोरगी. चल सोड सगळं आता, तुझ्याही पदरात देव ते दान देणार, लवकरच तू आई होणार. चल आता डोळे पुस आणि घरी चल, अजिबात रडायचं नाही. घरी एवढी तयारी करायची, मी तुझ्यासाठी मस्त कडक कडक चहा करते, चल. दोघेही घरी निघालेले असतात. तर इकडे चाळीत आता मात्र रायाची लगबग सुरूच असते. हे करायचं ते करायचं, सारखं अप्पूच्या मागे लागलेलं असतो. तेवढ्यात लगेच मंजिरी आणि शशिकला येतात. त्यावर राया म्हणू लागतो, मिस बाहेर मेहंदीचे कोण आणले, हळदीचं ते सांगितलं ते आणलं का? त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया अरे किती हायपर्स होतोय,
अरे जरा थांब ना, एवढा हायपर नको रे बाबा. अरे माझ्यावर जबाबदारी सोपवली ना ती, मग ती पूर्ण मीच करणार. हळदीची मेहंदीची तयारी झाली, फक्त आता मेहंदी मी स्वतः गार्गीच्या हातावर काढणार आहे, तेवढंच बाकी राहिले. त्यावर शशिकला म्हणू लागते, मंजिरी तुला माझा जावई माहिती? राया भोसले, तो ना एकदा का काम घेतलं हातात की कसली बी कमी पडू देत नाही. राया मात्र हसू लागतं, थँक्यू काकू. त्याच वेळेस आता संध्याकाळची वेळ होते. तर आता इथे मंजिरीने गार्गीच्या हातावरती सुंदर अशी छान मेहंदी काढलेली असते. गार्गीलाही खूप आवडते. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, गार्गी आता आपण पायावरती काढू, पण अगं यात तर जयचं नाव काढायचं राहिलं ना. थांब मी काढून देते. मंजिरीने मस्त आता त्या डिझाईनमध्ये जयचं नाव काढलेलं असतं. जे अशा ठिकाणी काढलेलं असतं त्या डिझाईनमध्ये ते जयला सापडणारच नाही. तेव्हा गार्गी म्हणू लागते, मस्त. त्यावर मंजिरी म्हणू लागते, गार्गी आता फक्त तुझ्या मेहंदीत नाही तर तुझ्या मनात सुद्धा जयचं नाव कोरलं गेलं आहे. तेव्हा लगेच गार्गी म्हणू लागते, हो आत्ता खऱ्या अर्थाने माझ्या खऱ्या आयुष्याला आणि प्रेमाला सुरुवात होणार आहे. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागत्या, आता ना जयला हे नाव शोधता येतं आहे की नाही ते बघूयाच आपण. आता गार्गी जयला आवाज देते. आता जय मेहंदी बघून, वा मंजिरी काय मस्त, एक नंबर भारी. आता मंजिरीचं खूप कौतुक करू लागतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, बास पुरे झालं कौतुक, आता तुला या मेहंदीत तुझं नाव शोधायचं आहे. चल पटकन, जर तू नाव शोधलं ना तरच तुझं गार्गीवरती खरं प्रेम आहे असं म्हणावं लागेल. त्यावर लगेच आता जय म्हणू लागतो, हे तर सरळ सरळ ब्लॅकमेल आहे. असं कुठे प्रेमाचा संबंध मेहंदीशी लावताय तुम्ही? नाही नाही नाही, यात खूप बारीक डिझाईन आहे मंजिरी, नाव कसं शोधणार? त्यावर गार्गी म्हणू लागते, ते मला ठाऊक नाही आहे, नाव शोधून दाखवायचं म्हणजे दाखवायचं. आता जय मात्र मेहंदीत नाव शोधू लागतो. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, मिसफायर तू ये ना 5 मिनटं. आता राया लगेच मिसफायरला बाजूला घेऊन जातो. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, राया काय तुझं? त्यावर राया म्हणू लागतो, मिसफायर अगं तू गार्गीच्या हातावर मेहंदी काढली, पण तुझ्या हातावरचं ते तर कोरेच आहे. त्यावर मंजिरी म्हणू लागते, हो ना, माझ्या हातावर मेहंदी काढायला कोणीच नाही ना, मग कसे रंगणार माझे हात? त्यावर लगेच राया म्हणू लागतो, मिसफायर तुझा हा ओनली वन राया आहे की मी काढणार तुझ्या हातावर मेहंदी, बैस बैस. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया तुला जमणार आहे का? तुला येते का मेहंदी काढता? त्यावर राया म्हणू लागतो, मिसफायरसाठी हा राया काय बी करू शकतो, बैस. आता रायाने मिसफायरच्या हातावरती मेहंदी काढायला सुरुवात केलेली असते. मंजिरी मात्र एकटक प्रेमाने रायाकडे बघू लागते. तर इकडे आता या विक्रांतिकाने मात्र उद्या जय घोरपडेच्या लग्नात मोठा राडा करण्याची तयारी केलेली असते. तिने आता एका व्यक्तीला भेटायला बोलावलेलं असतं. ती आता मॉन्टीकडनं एक पैशाचा बंडल घेते आणि त्या व्यक्तीला देते. आता ती व्यक्ती कोण आहे हे तर अजून आपल्याला दाखवलेलं नाही आहे, पण ती विक्रांतिका त्या व्यक्तीला सांगत असते, हे बघ उद्या या लग्नाच्या पवित्र मुहूर्ताच्या वेळेस मला या 2 भावांच्या नात्यामध्ये मोठी फूट पाडायची, अशी फूट पाडायची ना की आयुष्यभर ही दरी भरून निघता कामा नये. असं उद्या या पवित्र मुहूर्ताच्या वेळेस व्हायलाच पाहिजे. एकदम राडा, जंगी राडा व्हायला पाहिजे. त्याचेच हे तुला पैसे, चल निघ कामाला लाग, असं आता या विक्रांतिकाने ठरवलेलं असतं. ती आता मॉन्टीकडे बघून जोरजोरात हसू लागते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता जय घोरपडे आणि गार्गीच्या लग्नाचा मुहूर्त जवळ आलेला असतो. लग्नाघटिका सुरू झालेली असते. मंगलाष्टकात चालू झालेले असतानाच आता काल ज्या मुलाचे त्याच्या आईचे जय घोरपडेशी भांडणं झालेले असतात ना, त्या मुलाला आज कोणीतरी गायब केलेलं असतं. म्हणजे आता त्या बाईचा संशय जय घोरपडेवर. ती आता जय घोरपडेला अटक करण्यासाठी पोलिसांना घेऊन येते. आता राया लगेच जयला म्हणू लागतो, जय घोरपडे तुला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल, तुला अटक करतोय आम्ही. आता लगेच मंजिरीमध्ये येते, राया थांब. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, बास मिसफायर माझ्या कायद्याच्या कर्तव्याच्या मध्ये मला कोणी आलेलं चालत नाही, मध्ये लुडबुड करायची नाही. आता गार्गी आणि मंजिरीला धक्का बसतो. पण आता जय घोरपडेचं लग्न होणार का? पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.